कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची। आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण महिना आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मरून गेली. काही वेळाने नागिन तिथे आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढे तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे, तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागीन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तो ही नागिन तिथे पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नांचे उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीने पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली. तिने ती ऐकली. तिला वाईट वाटलं. तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिने तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडांना अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाने तिला झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.